फक्त 5 दिवस. हो, मी मस्करी करत नाहीये. जर तू स्वतःला प्रामाणिकपणे फक्त 5 दिवस दिले ना, तर आज जो तू आहेस तो तू कायमचा मागे सुटलेला असेल. आणि 5 दिवसांनंतर आरशासमोर जो उभा राहील तो एक नवा, जिद्दी आणि सामर्थ्यवान माणूस असेल. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आज तू तुझ्या आयुष्यात जिथे कुठे आहेस ना, तिथे तू खरंच स्वतःच्या इच्छेने पोहोचला आहेस का? परिस्थितीने, लोकांनी, अपयशाच्या भीतीने आणि त्या उद्या करू म्हणणाऱ्या आळशी सवयीने तुला ओढत आणून इथे उभं केलंय? जर तुझं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण आज मी तुला सांगणार आहे 5 दिवसांत स्वतःचा रिबूट कसा करायचा. हे कोणतंही फिल्मी मोटिवेशन नाहीये, एक सत्य आधी समजून घे. लोक म्हणतात मी स्वतःला बदलू शकत नाही, पण खरं तर माणूस बदलायला वेळ लागत नाही मित्रा. अवघड असतं ते म्हणजे जुन्या सवयींना सोडणं आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं. म्हणूनच आजपासून आपण एक 5 दिवसांचे मिशन सुरू करतोय. तयार आहेस? चला तर मग. दिवस 1, जुन्या स्वचा अंत, द सेल्फ ऑनेस्टी डे. आज पहिला दिवस आणि हाच सर्वात कठीण आहे. आज तुला काहीच नवीन करायचं नाहीये. आज फक्त एकच काम करायचंय, स्वतःशी प्रामाणिक होणं. आज शांतपणे एकटा बस, मोबाईल बाजूला ठेव आणि स्वतःला विचार, मी नक्की कुठे अडकलोय? माझी सर्वात वाईट सवय कोणती आहे? मी माझ्या अपयशाचा दोष स्वतःला देतोय की परिस्थितीला? लक्षात ठेव, जो स्वतःशी खोटं बोलतो ना, तो जगाला कधीच जिंकू शकत नाही. म्हणून आज एक निर्णय घे, स्टार. आजपासून मी कोणालाही दोष देणार नाही आणि माझ्या भूतकाळावर रडत बसणार नाही. माझं आयुष्य ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. दिवस 2, शरीर बदला, मेंदू आपोआप बदलेल. बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. ते म्हणतात आधी माझं मन तयार होऊ दे, मग मी व्यायामाला सुरुवात करेन. पण सत्य याच्या उलट आहे. आधी शरीर बदला, मेंदू आपोआप बदलतो. आजचा नियम सोपा आहे. सकाळी लवकर उठायचं, किमान 20 मिनिटं शरीर थकवेल असा वर्कआउट करायचा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून आरशात बघत स्वतःला सांगायचं की तू बदलतोयस. जेव्हा शरीर कष्ट घेतं ना, तेव्हा मेंदूला एक स्पष्ट मेसेज जातो, हा माणूस आता सिरियस झालाय. ही साधी शिस्त कोणत्याही मोटिवेशनपेक्षा जास्त ताकदवान असते. दिवस 3, इनपुट डिटॉक्स, इनपुट डिटॉक्स. आज तिसरा दिवस. तू तुझ्या डोक्यात जे भरतोस तसाच तू बनत जातोस. म्हणून आजपासून जे काही टाकाऊ आहे ते सगळं बंद. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. निरर्थक रील्स स्क्रोल करणं थांबव. लोकांच्या चुगल्या आणि रडगाणं करणं पूर्णपणे बंद. त्याऐवजी आज काय करायचं? किमान 30 मिनिटं एखादा चांगला ऑडिओ ऐक किंवा एखादं प्रेरणादायी पुस्तक वाच. जर मेंदू कचरा गोळा करत असेल तर आयुष्य सोन्यासारखं कसं बनेल मित्रा? आजचा नियम, जे माझ्या ध्येयाकडे जात नाही ते माझ्या मेंदूत जाणार नाही. दिवस 4, भीतीचा सामना करा, फिअर फेसिंग डे. तू प्रगती का करत नाहीयेस? तुला माहिती नाही म्हणून नाही, तर तुला भीती वाटते म्हणून. लोकांच्या बोलण्याची भीती, अपयशाची भीती, रिजेक्शनची भीती. आजचा दिवस आहे भीतीला डोळ्यात डोळे घालून बघण्याचा. जो महत्वाचा फोन तू टाळतोयस तो आज कर. जे काम तू कित्येक दिवसांपासून पुढे ढकलतोयस ते आज सुरू कर. एखादा असा निर्णय घे जो तुला अस्वस्थ करतोय. लक्षात ठेव, भीतीचा पडदा फाडल्याशिवाय पलीकडचं खरं आयुष्य दिसत नाही. दिवस 5, तुमची नवी ओळख, आयडेंटिटी शिफ्ट. आज 5वा दिवस. आज तू जुना राहिला नाहीयेस. आज स्वतःला ही नवी ओळख दे. मी एक शिस्तप्रिय माणूस आहे. मी हार मानणारा नाही. मी माझ्या आयुष्याचा सीईओ आहे. मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत, पण हे 5 दिवस तुझी दिशा नक्कीच बदलतील. मित्रा, हा व्हिडिओ बघून काहीच होणार नाही, पण जर तू खरंच आज एक पाऊल उचललंस ना, तर पुढच्या 6 महिन्यांत तू स्वतःलाही ओळखू शकणार नाहीस, इतका बदललेला असशील. जर हे शब्द तुझ्या मनाला कुठेतरी भिडले असतील तर 1, व्हिडिओ लाईक कर. 2, कमेंटमध्ये आत्ताच लिही, मी बदलणार आहे. 3, आणि हा व्हिडिओ त्या एका मित्राला पाठव जो सध्या आयुष्यात अडकलाय. लक्षात ठेव, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत स्वतःला बदलण्याची संधी कायम आहे. 5 दिवस स्वतःला दे आणि उरलेलं आयुष्य तुझ्या या नवीन रूपाला सलाम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.